बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। काम नहीं है साहब क्या करें, काम धंधा नहीं है, परेशान हूँ, परेशान फिर रहा हूँ। आर्थिक स्थिति आजकल ठीक नहीं चल रही, जेब में पैसा नहीं है, रोजगार नहीं, जॉब नहीं, कारोबार नहीं। यह सारे सवाल करने वालों को यह तस्वीरें आज देख लेनी चाहिए। जी हाँ दर्शकों, आज मैं सोलापुर शहर के 7 रास्ता परिसर से गुजर रहा था, जहां पर मेरी मुलाकात एक ऐसे युवक से हुई जिसे देख मेरे पैरों तले की जमीन खिसक गई। पिछले कुछ दिनों से आप लोग प्रधान न्यूज चैनल पर देख रहे हैं कि किस तरह से लोग छोटे मोटे मामूली विवादों के कारण आत्महत्या कर रहे हैं। ऊपर वाले ने उन्हें दोनों हाथ, दोनों पैर, दोनों आँख और सब कुछ दिया है, लेकिन लोग अपनी अच्छी खासी जिंदगी को अपने ही हाथों खत्म कर रहे हैं। प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्री सुवर्णशंकर के आत्महत्या से शुरू हुई आत्महत्या की खबरें थमने का नाम नहीं ले रही। अब तस्वीरों में नजर आ रहे इस बेचारे के पास क्या आत्महत्या करने का ही एक केवल रास्ता बचा है? ये सवाल सोलापुर की जनता में घूम रहा है। पैसे घरचे खर्च करायला म्हणजे डॉक्टर म्हणलं तुम्ही ऑपरेशन करत असलं तर काय ऑपरेशन करणार म्हणलं काय होणार मग एक दुसरं करायला गेलं तर मग हाय ते देईल म्हणते। पार्सल खाली हंडी का खाली होता हो। एक तर होते थांबण्याचा येत तस्वीरों में नजर आ रहे युवक का नाम सागर है। इसकी उम्र 25 साल है और सागर उन सभी लोगों के लिए मिसाल है जो अपनी जिंदगी से तंग आकर आत्महत्या कर रहे हैं। रोजगार नहीं होने के कारण, जॉब नहीं मिलने का रोना धोना, आर्थिक स्थिति के कारण पढ़ाई न करने का कारण, ऐसी अनेक समस्या जो जिंदगी से जुड़ी है। इन सारी समस्याओं को टक्कर देकर तोड़कर सागर अपने मेहनत के बलबूते पर अपनी जिंदगी बड़ी खुशहाली से जीते हैं, बड़े शौक से उत्साह से जी रहे हैं। सागर हैंडीकैप है। थोड़ा सा आप देख सकते हैं कि वो अगर खड़े हो जाते हैं तो वह किस तरह दिखाई देते हैं। देख लिया दर्शकों, किस तरह से भयानक तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं, लेकिन सागर को इसका कोई दुख नहीं कि उनके साथ ऐसा हुआ है। सागर से मिली जानकारी के अनुसार डॉक्टरों ने बताया कि इनका कोई इलाज नहीं हो सकता। दुनिया की पूरी दौलत भी लाकर रख दे तो सागर का इलाज नहीं हो सकता। सागर से मिली जानकारी के अनुसार सागर अपने पैरों पर 5 या 10 मिनट से ज्यादा नहीं ठहर सकते। सागर चाहते तो पूरी जिंदगी अपने नसीब को कोसते हुए घर में बैठे रहते, लेकिन उन्होंने ऐसा नहीं किया। वह रोज सुबह जल्दी उठ जाते हैं और ऑनलाइन का बिजनेस संभालते हैं। ऑनलाइन के बिजनेस से भी उनका जब समय नहीं भरता तो सागर जोमेटो का जॉब बड़े
खुशहाली से कर लेते हैं। ये नहीं सोचा कि मैं हैंडीकैप हूँ। रास्तों और चौराहों पर बड़ी बड़ी गाड़ियाँ और ट्रैफिक होता है, मैं कैसे ये जॉब संभालूंगा। मेरे हाथ से तो बाबा ये सब कुछ नहीं होने वाला, मैं तो घर पे ही बैठा रहूंगा। यह सारी बातें ना करते हुए सागर बड़े हिम्मत और जोश के साथ ऑनलाइन का बिजनेस करते करते वो जोमेटो की डिलीवरी का जॉब भी करते हैं। इसके साथ ही साथ सागर पढ़ाई की ओर भी ज्यादा ध्यान देते हैं। जी हाँ दर्शकों, बिल्कुल सही सुना आपने। सागर एमए फर्स्ट ईयर की पढ़ाई कर रहे हैं। सागर ने बताया कि वो जोमेटो डिलीवरी से हर महीना 15,000 रूपए से भी ज्यादा कमा लेते हैं। अगर बात की जाए ऑनलाइन के बिजनेस की तो कमाई का आंकड़ा 15,000 रूपए से भी बढ़ जाता है। दुनिया में कितना गम है, मेरा गम सबसे कम है। लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया, मैं अपना गम भूल गया। ये फिल्मी डायलॉग भी दर्शकों आज हमें इन तस्वीरों को देखकर याद आ रहा है। आइए सागर से बातचीत करते हैं और जानते हैं कि वो अपनी कठिन समस्याओं के कारण भी अपनी जिंदगी कैसे गुजर बसर कर रहे हैं और कैसे वो जी रहे हैं। माझं नाव सागर विष्णू जाधव, राहायला मी ओमगर्जना चौक सैफुल्याचे आहे. माझं वय 24 साल आहे. आमच्या परिवारामध्ये मी, आमची मम्मी आणि 2 भाऊ राहतो. माझं शिक्षण एम ए सेकंड इयर चालू आहे आणि शिकत शिकत मी झोमॅटोचं आणि ऑनलाईनचं काम करतोय. आणि एक जे आता लोक आत्महत्या करतात त्यांना एक आव्हान आहे की त्यांनी परिस्थितीचा सामना करायला पाहिजे, आत्महत्या करायला नाही पाहिजे, खचून जायला नाही पाहिजे. आता आम्ही दिव्यांग असून काम वगैरे करतोय. आमच्याकडे बघून तर तुम्ही असं नीट जगलं पाहिजे, आई वडिलांना सांभाळलं पाहिजे नीट. आई वडिलांना दुःख होणे असं कोणती घटना हे दुर्घटना घटू नये, आपण याची काळजी घ्यावी. काय तुमचं नाव पूर्ण? सागर विष्णू जाधव, कुठं राहतो तुम्ही? ओमगर्जना चौक सैफुल. काय नेमकं तुम्हाला त्रास काय? उभारले की असं म्हणजे जास्त वेळ उभारला येत फारसा येतं ना? हा, उभारून टाकू का मी एकदा? उभं- असं किती वेळ उभारू शकता असं तुम्ही? लय लय 5 ते 10 मिनिट. 5 ते 10. हो त्यानंतर त्रास होतो. हो. मग हे जॉब करायची का गरज आहे? घरी बसायचं ना निवांत. नाही तर आम्हाला एक संधी दिली म्हणून आम्ही करायला लागलो. आता इतर जे आता काही जणांची पदवी झाली आहे, डिग्री झाली आहे, तर त्यांनी घरात येत आहेत. मग आम्हाला संधी मिळायला लागली तर आम्ही ह्याच्यामध्ये फायदा घ्यायला लागलो. आता काही लोकांचं सगळं व्यवस्थित असून देवाने सगळं दिलंय, तुम्ही हात आहे, त्यांच्यामध्ये करण्यासाठी हिंमत असायला पाहिजे. तर हिंमत असेल हा. आता. तुमच्यामध्ये आहे हिंमत. हो, काय काय काम करतो अजून तुम्ही? ऑनलाईनचे करतोय, हे झोमॅटोचं करतोय आणि परत कॉलेज बी चालू आहे माझं. कॉलेज पण हो. करतोय, शिक्षण पण घेतोय. हो, कितवीला आहे आता? एम ए सेकंड इयरला, एमएससी हा. कुठल्या कॉलेजला आहे? दयानंद कॉलेज. दयानंद कॉलेज. दररोज जातो कॉलेजला? हो, नाही तर हा, म्हणजे ऑनलाईन घ्यायचे आम्हाला तर. ऑनलाईन. हा, आणि झोमॅटोचं करून तुम्ही ऑनलाईनचं पण काम हो करतो. हा. किती पगार मिळते? महिन्याला 15,000 होते. लाईव्ह दाखवत असले तर लाईव्ह पण दाखवतो. महिन्याला 15,000. हो. हा. हम्म. काय आहे? हे महिन्याचं इन्कम. हा 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 हा. एक मिनिट. महिन्याचं इन्कम. लोकेशन वगैरे सगळं तुम्हाला हो. समजते का? हो. आता फोन आला का? हा, उचला फोन, उचला. असेल ती. उचला, ते बघा, 16,144. विचारा काय ते. कस्टमर आहे कोणतरी होते की. विचारा की काय झालं. स्पीकरवर हे करा. झोमॅटो रायडर आहे हे बी. झोमॅटो बॉय आहे का? हा, यश लागले.
काय सांगेल काय आव्हान नेमक्या चॅनलच्या माध्यमातून? त्याची गोष्ट म्हणली तर मी आता एवढं असून शिक्षण करतोय, जॉब करतोय आणि ऑनलाईन बिझनेस पण करतोय. आणि तुम्ही पण असं काय तरी केलं पाहिजे देशासाठी, आपल्या आई वडिलांसाठी, घरच्यांसाठी काय तरी करून दाखवा. उगा दुसरे विचार घेऊन मनात घेऊन आत्महत्या करायची काय गरज नाही. परत नाही हिंमत हारायचं नाही आणि जोपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण हार मानायचं नाही. काय तुमचं स्वप्न काय? माझं स्वप्न होतं, आता ते नामंजूर झालं, आता त्याला मी काय बोलू पण शकत नाही. हा. जन्मापासून असतो तुम्ही असं? नाही, आता 5 वर्ष झालं मला. 5 वर्ष झाले. कसं झालंय? अचानकच झालंय. 10वी पासून हळूहळू जाणवत गेलं. अचानक हा. झालं. डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टर म्हणलं इलाजच होत नाही, म्हणलं कुठं पण गेलं तर. इलाज होत नाही. हा. कुठं पण कुठल्या पण हॉस्पिटलला गेलं हो तरी इलाज होत नाही. हो. किती पण पैसे खर्च हा, पैसे घरचे खर्च करायला पण डॉक्टर म्हणलं तुम्ही ऑपरेशन करत असलं तर काय ऑपरेशन करणार म्हणलं तुम्ही. काय होणार? काय होणार नाही. मग एक दुसरं करायला गेलं तर मग हाय ते द्याल म्हणते तुम्ही. हा. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.